नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय रेल्वे विषयी. जगातील 4थ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क, जे आपल्या अभिमानाचं प्रतीक आहे. भारतातील पहिली रेल्वे गाडी मुंबई ते ठाणे या मार्गावर 16 एप्रिल 1853 रोजी धावली. 34 किलोमीटरचं हे अंतर 3 इंजिन आणि 14 डब्यांनी पूर्ण केलं. त्या दिवसापासून भारतीय रेल्वेने प्रवासाला नवा चेहरा दिला. ब्रिटिश काळात रेल्वेचा उपयोग व्यापार आणि प्रशासनासाठी झाला, पण हळूहळू ही सामान्य माणसाची जीवनरेखाच बनली. आज भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठा नियोक्ता आहे. सुमारे 12 लाख कर्मचारी इथे काम करतात. रेल्वेचं जाळं जवळपास 68,000 किलोमीटर इतकं आहे. दररोज कोट्यावधी प्रवासी आणि हजारो टन माल रेल्वे मार्फत प्रवास करतो. लोकल ट्रेन पासून राजधानी, शताब्दी, वंदे भारत अशा आधुनिक गाड्यांपर्यंत रेल्वेचा वेग आणि सोय प्रचंड वाढली आहे. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात स्वस्त आणि सुरक्षित प्रवास व्यवस्था आहे. मुंबईची लोकल ट्रेन ही शहराची खरी जीवनवाहिनी आहे. जगातील सर्वात उंच पूल चेनाब ब्रिज हा देखील भारतीय रेल्वेचाच भाग आहे. त्याचबरोबर वंदे भारत एक्सप्रेस भारतात बनवलेली पहिली सेमी हायस्पीड ट्रेन, जी आपल्या अभिमानाचा विषय आहे. आता भारतीय रेल्वे वेगाने आधुनिकतेकडे चालली आहे. लवकरच बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद मार्गावर धावणार आहे. नवीन सेमी हायस्पीड गाड्या, इलेक्ट्रिफिकेशन्स आणि आधुनिक स्टेशन डेव्हलपमेंटमुळे भारतीय रेल्वे जागतिक दर्जाच्या स्पर्धेत उतरते.